नमस्कार मंडळी 10व्या वर्गात शिकणारा राहुल आणि पायल नावाची मुलगी असते। 10व्या वर्गात हे एकत्र शिकतात आणि यांचं प्रेम प्रकरण सुरू होते। या प्रेम प्रकरणातून जी पायल नावाची मुलगी असते तिला 5 महिन्याचे दिवस गेलेले असतात। 5 महिन्याचे दिवस गेल्यानंतर या प्रेम प्रकरणात जे आई वडील असतात त्यांची सुद्धा एंट्री होते। त्यांना सुद्धा ही माहिती पडते। पुढे काय होते आणि ही सत्य घटना कुठली आहे याच्यावरती आपण थोडक्यात नजर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे, आपली सावा या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। लगेच चॅनलला सबस्क्राइब करा। जे काही प्रेम प्रकरण आहेत ते खूप घाणेरडे झालेले आहेत। पूर्वीचा काळ असा नव्हता, परंतु आता मोबाईलचं युग आलं आणि या मोबाईलच्या युगातून आपल्याला जे काही फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, यातून चांगल्या गोष्टी घ्यायला पाहिजेत, परंतु तसं काही होत नाही। आणि जे काही आई वडील आहेत, आई वडिलांना कुठे टाइम मिळत नाही। जे काही मुंबईसारखं ठिकाण असेल, पुण्यासारखं ठिकाण असेल किंवा मोठाला सिटी असतील, यामध्ये आई वडील असतील हे मोठ्या प्रमाणात नोकरीवर आहेत आणि जे सकाळी वडील जे असतात ते नोकरीवर गेल्यानंतर त्यांना 10-11 वाजता घरी यावं लागतं आणि आईचं सुद्धा तेच आहे। आई सुद्धा मोठ्या प्रमाणात नोकरीवर आहे। त्यांना जे मुलं आहेत त्या मुलाला कुठेतरी टाइम देता येत नाही आणि ज्या काही गोष्टी सध्या घडत आहेत त्या विषयावरती ते बोलायला टाळतात। म्हणून या प्रकरणात कुठेतरी जास्ताची भर पडलेली आहे आणि असे प्रकरण सध्या घडत आहेत। जे काही प्रकरण घडलेले नवी मुंबई या ठिकाणी घडलेले आहे। मुंबई या ठिकाणी 10व्या वर्गात हे दोघं शिकत असतात आणि यांचं प्रेम प्रकरण सुरू होते आणि ते संबंध त्या ठिकाणी सुरू होतात। 10व्या वर्गात शिकत असताना जे काही वय असते ते अभ्यासाचं असते, परंतु अभ्यासाकडे न ध्यान देता याने प्रेम प्रकरणाकडे जास्त ध्यान दिलेलं असावं, त्या कारणाने हे प्रेम प्रकरण घडलेलं आहे। जे काही मुलं असतात, मुली असतात, हे दोघांचं प्रेम प्रकरण सुरू होते आणि अनैतिक संबंध त्या ठिकाणी सुरू होतात। अनैतिक संबंधातून त्यांचं वारंवार लैंगिक आकर्षण आहे ते वाढत जाते आणि प्रत्येक वेळेस ते लैंगिक अत्याचार किंवा लैंगिक संबंध त्या ठिकाणी होतात। दोघांचं प्रेम प्रकरण वाढत चालते। वाढत गेल्यानंतर बरेच काही दिवस जातात, 5 ते 10 महिने जातात आणि त्यातून जे प्रेम प्रकरणातून जे आहे ते त्या मुलीला काही दिवसात 5 महिन्याचे दिवस जातात। 5 महिन्याचे दिवस गेल्यानंतर जे काही पोट असते त्या मुलीचं त्या आईला दिसून येते, कारण तर आई वडिलांचं ध्यान खूप असते, परंतु असा युग असल्या कारणाने किंवा धावपळीचं युग असल्या कारणाने ते कुठंतरी अशा गोष्टीला इग्नोर करतात, ते ठाम बोलत नाही, त्या कारणाने असे प्रकरण घडतात। आणि काही दिवसांनी त्या मुलीचं पोट वाढलेलं दिसते आणि पोट वाढल्यानंतर त्या मुलीला विचारणा सुरू होते। आई नेहमीच विचारते की बाळा, तुझं पोट का वाढलेले, चरबी वाढलेली आहे का, व्यायाम करत नाही का, अशा बऱ्याच काही गोष्टी विचारते, परंतु ती मुलगी टाळते। आणि काही दिवसांनी त्या मुलीचं पोट दुखणं सुरू होते। पोट दुखल्यानंतर जी काय आहे ते हॉस्पिटलला घेऊन जाते, जवळच्या हॉस्पिटलला घेऊन जाते। हॉस्पिटलचं नाव सुद्धा आहे, परंतु सांगता येणार नाही कारण तर काही बंधन आहेत। हॉस्पिटलला घेऊन जाते आणि हॉस्पिटलला गेल्यानंतर त्या मुलीचे 5 महिन्याचे दिवस गेलेले असं डॉक्टर सांगतो आणि जी आई असते तिची पायाखालची जमीन सरकून जाते। अक्षरशः आईला समजत नाही नेमकं काय करायचं आणि पुढे काय होणार आहे। असं जे काही प्रकरण आहे ते कधीपासून चाललेले आहे असं त्या मुलीला विचारते आणि ती मुलगी जवळपास 12 महिने झालेले असं प्रकरण सुरू आहे असं सांगते। एक राहुल नावाचा मुलगा आहे, माझ्याच वर्गात तो शिकत आहे, अशी ती मुलगी त्या आईला सांगते। आईला सांगितल्यानंतर त्याचं अबॉर्शन वगैरे करण्याचा प्रयत्न केला जातो आणि हे प्रकरण जे आहे ते पोलीस स्टेशनपर्यंत सुद्धा जाते आणि पोलीस स्टेशनपर्यंत गेल्यानंतर जे काही उघडकी आहे, जे काही प्रकरण झालेले त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाते आणि जो राहुल नावाचा मुलगा होता त्याच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी चालू होते। आणि त्यानंतर आई वडिलांच्या माध्यमातून जर अशा काही गोष्टी घडत असतील, आपण जर नतर अंदाज करत असेल तर ही गोष्ट खूप दुर्दैवी आहे। त्याच्यावरती आपल्याला कुठेतरी ध्यान दिलं पाहिजे आणि जे काही मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना चांगल्या पद्धतीची आपण समज दिली पाहिजे। अशा गोष्टीतून पुढे काय घडतं आणि आपलं आयुष्य कसं बर्बाद होते याच्यावरती आपण थोडं बोलायला पाहिजे। नेमकं तेच आपण बोलण्याकरता टाळतो आणि हे असे प्रकरण घडत असतात। आता या संदर्भात तुम्हाला काय वाटते व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा।